तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. हो, पण ऍक्च्युली कसं बोलू कळत नाहीये मला. इट्स ओके. तुम्हाला असं माझ्यासमोर ऑकवर्ड फील करायची काही गरज नाही आहे. यू कॅन. तुम्ही सांगू शकता. आकाशराव, म्हणजे हे सांगायचं होतं की काय झालं? मला धक्का का मारला तुम्ही? आम्हाला काय माहिती तू पडशील म्हणून. आता तुम्ही धक्का मारणार तर मी पडणारच ना. बरं मला सांगा, तुम्ही दोघी झोपला होतात, मग उठलात का? आधी तू सांग की आम्हाला सोडून इथे का आलास? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये? अरे बापरे, काय झालं? कोणीतरी दात ठकठक केलं. आम्हाला वाटलं की भूत आहे की काय. भूत? बाबा, 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 बाबा. तुम्ही आधी या, आधी इथे बसा. या या इथे इथे. मला सांगा, कोणी असं का करेल? बनी असेल. नाही बाळा, वनिता तर कधीच झोपला. मग ते भूतच असेल. ए, तुम्हाला कितीदा सांगितलंय मी असं भूत वगैरे काही नसतं. तरी आम्हाला भीती वाटते. पण तू का गेलेलास आम्हाला सोडून? हा? आय एम सॉरी, मी खरंच सॉरी. मला वाटलं तुम्ही दोघी झोपला आहात म्हणून मी बाहेर निघालो. आणि हिच्या बरोबर गप्पा मारायला लागलास? म्हणून हे असं नाही बोलायचं. नाही, असू द्या, लहान आहेत त्या. काय गप्पा मारत होतात तुम्ही? त्या दिवशी सारखं आज पण काहीतरी चीजी चीजी बनतंय. आम्हाला पण हवंय. बाबा, पिझ्झा मागूया. आता पिझ्झा वगैरे काही नाही, आता खूप रात्र झाली. मग गेम तरी खेळूया. अरे आम्हाला बोर होतंय. तुम्हाला माहितीये का बोर होते? कारण तुम्हाला दोघींना झोप आली आहे आणि आता झोपला नाहीत ना तर अजून चिडचिड होईल तुम्हाला. आणि उद्या शाळा पण आहे ना तुमची. चला. म्हणून पण परत कुठे जायचं नाही. हा, नाही जाणार, प्रॉमिस. चला चला चला, उठा 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 उठा. चला 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 चला. हाय, गुड मॉर्निंग. उठलात ना? चेनू कुठे आहे? ओके, तू फटाफट आवरून घे, मी बॅग भरते. तुमच्या दोघींची पण बॅग. एक सेकंड. बापरे, गुंता झालाय खूप. हा, मी छान खिसाना सरळ करून देते आणि व्यवस्थित विंचरून पण देते. ओके. आणि आपण काय करूयात माहितीये का,
आता पुढच्या वेळेपासून आहे ना आपण आठवड्यातून 2 दिवस केसांना कापराचं तेल लावूयात. म्हणजे कसं तुम्हाला छान झोप पण लागेल आणि केस लवकर वाढतील. ओके? ते काय असतं? ते काय असतं आता कसं सांगू? पण मी तुला एक गोष्ट सांगू, कापराच्या तेलाचा सुगंध एवढा छान असतो ना की तुला खूप आवडेल. आता आपण छान पुणे करूया त्याची. हाय, गुड मॉर्निंग. बनू चल तू पण पटकन रेडी हो, चेंज कर, मग मी तुझे पण केस विंचरते. ओके? हे आम्हाला इरिटेट का करतेस? काय झालं मनू? तुला सांगितलंय ना आमच्याकडे यायचं नाही म्हणून. तू पाणीची आई आहेस. तू त्याचीच तयारी करून दे. जा. ओके ओके ओके, सॉरी सॉरी, जाते जाते. आता तर ठीक होती म्हणून जीव आल्याबरोबर का चिडली? मला बहुतेक एकेकीशी वेगळं बोलावं लागेल. दोघी एकत्र असताना त्यांना माझ्याशी नीट बोलायचं नसतं. ठीक आहे, असंच करते. आम्ही आज नाश्त्याला वहिनी आलीस तू? अगं मुलींसाठी दूध गरम केलेलं नाहीये हा, मग चिडचिड करतील त्या वेळेवर मिळालं नाही तर. बघितलं घरात 2-2 सुना आहेत पण एकही कामाची नाही. या अलीकडच्या मुलींकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे चूक आहे जगात. तर काय सगळं सांगावं लागतं. 4 कामं अगदी आपणहून आपल्या डोक्यावर घेतील तर नको चिडचिड करू, मी आहे ना. साठी आली माझी आता जवळ. कामाचे व्याप काही संपेनात माझे. अगं कशाला अपेक्षा करतेस या नवीन मुलींकडनं? तर काय कधी उठतात कधी झोपतात. आता काल रात्रीच बघ ना. रात्रीचं काय दोघी जणी उशिरापर्यंत गप्पा छाटत बसले असतील. दोघी नाही, तुझी धाकटी सुनबाई रात्री लॉनवर आकाश आणि वसुंधरा गुलुगुलू करत होते. अच्छा अगं बाई, वेगवेगळं झोपण्याचं फक्त नाटक करतात ते. रात्री लॉन मध्ये भेटतात, गुलुगुलू करतात. मला तर एवढा राग आला ना, मी सरळ गेले आणि चिनू मनूला उठवून दिलं. का का म्हणजे त्या दोघांना भानावर आणतील ना त्या, आणि त्यांनी केलंही तसंच. कोणी करायला सांगितलं होतं वंश तुम्हाला? अहो नवरा बायको आहेत ते, त्याने नाही गुलुगुलू करायचं तर काय तुम्ही आणि मी करायचं का? आणि त्याच्यासाठी तुम्ही बिचारे पोरीनं झोपेतनं उठवलं. बहिणी, ती वसुंधरा तुला आवडत नाही ना, मग आकाशशी गुलुगुलू कशाला करायला हवाय तिने? मला ती आवडतच नाही. मग पण आपण तिचं आकाश बरोबर लग्न लावून दिलंय की नाही? तर उगीच लावून दिलंय का? आज ना उद्या तिच्यापासून नातू मिळणार आहे मला. त्याच्यासाठीच सगळी धडपड चालू आहे माझी. मी आज जोडते तुम्हाला, नका असले उद्योग करू. हो, नव्या नवरीला तिचा मान मिळायलाच हवा. या आला. गुड मॉर्निंग. कुठे गेली होती स्वारी एवढा पसारा टाकून? आई ते आधी तिला ना पुरे नाश्त्याचं बघा आता. आणि हो, वसुंधरा बाईसाहेब कुठे आहेत? रूम मध्येच असेल. आनंद आहे सगळा, खरंच आनंद आहे. सुनांच्या राज्यात माझं कसं होणार देवाला माहिती. नातू हवाय म्हणे. नणन पडली आहे कोपऱ्यात, तिचं कुणाला काहीच नाही. तिला आयुष्यात कधी मान मिळाला नाही, पण नव्या सुनेला मात्र मान देतायत. हरकत नाही, मी पण बघतेच ना कसा मिळतो हिला नातू ते. काहीही झालं ना तरी त्या दोघांना मी जवळ येऊच देणार नाही. बघच तू. आत्या, चहा घेणार तुम्ही? द्या, करवतील. आत्या, ओ सकाळी सकाळी चिडायला काय झालंय तुम्हाला? तोंडाचा पट्टा चालवण्यापेक्षा हात चालवत जा ना. वेळेवर येत जा, कामं करत जा, चहा द्या. चला चला, आहो चला जरा.
वसुंधरा नाही काय काय चाललंय? काय नाही ते बनी आता शाळेत गेला ना, त्याचा पसारा सगळं आवरत होते. होत चाललंय, मी लगेच येते. असू दे ग, काही घाई नाही. स्वयंपाकघराच्या कामाचा आम्ही बघून घे. तू बैस. काय? बैस ग, बैस. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय काय झालं आई? काही नाही ग, तू वटपौर्णिमेचा उपवास केलास ना, खूप बरं वाटलं मला. हल्ली कोणी करत नाही हे. मग म्हणतात सासू फार अपेक्षा करते. केलं तरी उपकार केल्यासारखे करतात. तू मात्र सगळं अगदी मनापासून केलंस. थँक्यू आई. म्हणजे बघ हं, आता 7 जन्म तुझी आमच्या आकाशशी लग्नाची गाठ बांधली गेली. म्हणजे 7 जन्म तुम्ही दोघांनी एकमेकांना सुखी ठेवायचे. माझा आकाश अगदी भोळा आहे ग. भोळा सांबच का म्हणेनास. कमी वयामध्ये त्यांनी खूप काही भोगलंय. चेहऱ्यावर दाखवत नाही तो, पण इरावती गेली तेव्हा खूप एकटा पडला होता. जे झालं ते वाईटच झालं, पण आयुष्य थांबत नाही ना. आणि आता काही तो एकटा नाही, तू आहेस ना त्याच्या बरोबर, त्याची बायको. जोडीदाराचं प्रेम काय असतं ते त्याला परत एकदा दाखवून दे. लक्षात येतंय का? आता बाकी सगळं करतेस तसं बायकोचं कर्तव्यही पार पडायला हवं तुला. लग्न होऊन खूप दिवस झाले, मी काही फार बोलले नाही, पण आता सांगते. तुम्ही 2 जण एका बेडरूम मध्ये राहायला लागा. आमच्या कुटुंबियांच्या खूप अपेक्षा आहेत ग तुमच्याकडून. ठाकूर घराण्याला वारस देणं हे कर्तव्य आहे तुमचं. आई काय बोलताय तुम्ही हे? का? काय जगा वेगळं बोलले मी? लग्न केलंयत ना, केलंय ना, मग पुढचं सगळं आलंच. आणि तुमच्याकडून नातवाची अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडून ठेवायची ग? अवनी आणि भास्करचा तर प्रश्नच नाही. अखिल अजून लहान आहे, पण ठाकूर घराण्याचं नाव पुढे जायला हवं की नको? पण आई, आम्हाला आहेत 3 मुलं. 2 वसुंधरा, 2 मुलं. बनी जरी तुझा मुलगा असला तरी तो या घराचा वारस नाही. रानडे आहे तो, ठाकूर नाही. आणि आकाशला तर मुली आहेत, त्या लग्न होऊन जातील त्यांच्या घरी. मग हा एवढा मोठा व्याप सांभाळायचा कोणी? आकाश जे काही कष्ट करतोय, पैसे कमवतोय, ते कुणासाठी? घराण्याला वारस हवा वसुंधरा, नाही तर चोरापोरी जातं सगळं. ऐक माझं, तसंही नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे ना तुम्ही, केली आहे ना, मग दुसरा कुठलाही विचार करू नका. पुढे जा, पुढे बघा. लवकरात लवकर मुलींची मनं जिंकून घे आणि तुम्ही दोघंही एकत्र राहायला लागा. एवढं सगळं स्पष्ट बोलायची गरज नसती तर किती बरं झालं असतं. पण काय करणार, तुमच्या डोक्यात काय चाललंय ह्याचा पत्ताच लागत नाही आम्हाला. म्हणून म्हटलं एकदाच काय तो तुकडा पाडूनच टाकावा. पण आई, मला यावर वाद नकोय. मी जे सांगते ते करा. आय नो राईट. किती वर्ष आपण 30 नॉवेल स्टडी करणार आहोत? हो ना.
यू नो व्हॉट, त्यातली अर्धी नॉवेल्स तर मी स्कूलमध्येच रीड केली आहेत है ना. हो. अरे आपण हे करू शकतो यार. आपण ना बुक स्टोअरच ओपन करूया. म्हणजे आपल्याला नवीन नवीन नॉवेल्स वाचता येतील आणि प्रोफेसरही खुश होतील. ए हो, ती पण असाइनमेंट करायची रे. हॅलो बेब, मी करते थोड्या वेळात फोन तुला. हां हां करते, बाय. काय ग आत्याजी, मॅट्रिमोनियल साईटवर पुरुषांना रिक्वेस्ट कशी पाठवायची ते विचारायला आलीस का? अय्या, तुला कसं कळलं? हुशार आहेस हा. बरं झालं आईवर नाही गेलीस. का नाही कळणार, अदरवाईज माझ्याकडे काम नसल्यावर कोणी येतं का माझ्याकडे? हे असं नाही हा, असं नाही वात्रट. मी बोलते हो तुझ्याशी. आणि आता विषय काढलाच आहेस तर जरा मदत कर ना. बोल, हाऊ कॅन आय हेल्प यू? हा म्हणजे बघ, मी मुलांचे फोटो बघते. हा म्हणजे पुरुषांचे. मी पुरुषांचे फोटो बघते पण ते माझे फोटो बघत नाहीत ग. का? अगं मी टाकलेच नाही येत ना फोटो. अगं मग कर की 3-4 अपलोड. कसे करणार, माझ्याकडे नाही आहेत ना चांगले फोटो. काहीतरीच तुझं. अगं असं काय म्हणतेस, एक पण चांगला फोटो नाही असं कसं होईल? हो, तुम्ही सगळे जेव्हा फोटो काढता तेव्हा मला विचारता का? ढुंकू नाही बघत नाही माझ्याकडे कोणी. असं काही नाहीये ग, नको ओव्हर ऍक्टिंग करूस. बस इकडे थांब. ओके, नाउ टेल मी व्हॉट टू डू. मी काय म्हणते, मी जाते जरा पावडर लावते, मेकअप करते, फुलं बिलं माळते, छान साडी नेसते, मग तू माझे फोटो काढ. बस इतकंच? पण ते तर एडिट मध्ये पण करता येतं. आत्याजी, व्हॉट आय थिंक इज की तू नको करूस मेकअप. म्हणजे आजकाल ना रॉनेसची चलतीये. म्हणजे अगर रॉनेस म्हणजे आपण असे जसे दिसतो ना नॅचरल तसेच फोटो टाकायचे. म्हणजे ते कसं जेन्युइन वाटतं ना, अपीलिंग वाटतं. अच्छा, तशी मला मेकअपची गरज नाहीच आहे. पण म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी ही जी अशी सुंदर दिसते तेवढं पुरेसे आहे. हो, एकदम परफेक्ट दिसतेस. चल चल उठ, काय काय पोहोचते, मी फोटो काढते. चल. एक मिनिट. हा. आत्याजी, स्कूल मध्ये उभी आहेस का? नीट उभी राहा की पोच दे काहीतरी वेगळी. हा हा, अच्छा हा हा. वसुंधरा, अगं बरं झालं तू आलीस. हे बघ, भाजी झालीये, कुकरही झालाय, कणिक मळून ठेवलीये. जरा 4 चपात्या करतेस का? आईंसाठी ना मी चहा घेऊन जाते तेवढा. वसुंधरा, वसुंधरा, लक्ष कुठे? हो हो वहिनी, जरा बघतेस ना, मी आले चहा. जोडीदाराचं प्रेम काय असतं ते त्याला परत एकदा दाखवून दे. बायकोचं कर्तव्यही पार पडायला हवं तुला. तुम्ही 2 जण एका बेडरूम मध्ये राहायला लागा. ठाकूर घराण्याला वारस देणं हे कर्तव्य आहे तुमचं. आणि तुमच्याकडून नातवाची अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडून ठेवायची ग? पण आई, आम्हाला आहेत 3 मुलं. 2 वसुंधरा, 2 मुलं. बनी जरी तुझा मुलगा असला तरी तो
या घराचा वारस नाही. रानडे आहे तो, ठाकूर नाही. अवनी, अगं डबा तयार झाला का? उशीर झालाय. वसुंधरा, 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 गॅसचा वास येतोय का? लवकरात लवकर मुलींची मनं जिंकून घे आणि तुम्ही दोघंही एकत्र राहायला लागा.